दिसते स्क्रीन? सुरू करायचं. हा एक मिनिट. जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी या अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील शिक्षक श्रीयुत काळे बाबासाहेब पदवीधर शिक्षक शाळा करंजी आज आपली तासिका घेणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या वह्या आणि पेन काढून व्यवस्थितरित्या सगळं नोट डाऊन करायचं आहे. हे शिक्षक लोक आपला सुट्टीच्या कालावधीतला वेळ आपल्याला देत आहे, तर नक्कीच आपण त्याचा उपयोग करून घ्यावा. आजची त्यांची जी तासिका आहे ती बुद्धिमत्तेची तासिका आहे. समसंबंध इंग्रजी वर्णमाला हा घटक त्यांच्याकडे आहे. तर सरांना मी विनंती करतो जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने की त्यांनी तासिका सुरू करावी. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनापर्यंत हार्दिक स्वागत. आजचा हा माझा तिसरा तास आहे. मिशन आरंभ अंतर्गत माननीय शिवसाहेब आशिषजी हिरेकर साहेबांनी जे मिशन आरंभ सुरू केलं त्यांच्या प्रेरणेने आणि आपल्या जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब तसेच सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी या सर्वांच्या प्रेरणेने मिशन आरंभ विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी ही एक चांगली पर्वणी आहे. याचा चांगला फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हा आज आपण या ठिकाणी मागच्या 2 तासाला आपण बघितलं होतं की इंग्रजी वर्णमालेमध्ये समसंबंध हे कशा प्रकाराने तयार होतो आणि त्याचा समसंबंध कसा लावायचा, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत याची थोडीशी फक्त आपण उजळणी या ठिकाणी करणार आहोत. फक्त पहिल्यांदा इंग्रजी वर्णमाला या ठिकाणी फळ्यावर तुम्हाला लिहिलेली दिसते. या वर्णमालेमध्ये आपल्या सगळ्यांना मला चांगली पाठ असावी. पहिली गोष्ट साधारण ती 5च्या गटाने पाठ असली तर अत्यंत बेस्ट. दुसरी महत्वाची गोष्ट या इंग्रजी वर्णमालेमध्ये कोणतं अक्षर हे कितव्या नंबरला आहे ते आपल्याला पाठच व्हायला हवं. आता मागचे 2 तासामध्ये आपण याचा स्टडी केलेला आहोत, पण आता ते पाठ होऊन नुसतं एखादं अक्षर तुमच्या नजरेसमोर सांगितलं, उदाहरणार्थ टी या ठिकाणी सांगितलं तर तुमचं लगेच 20 हे ध्यानात यायला पाहिजे. मग T20 असं ध्यानात येत, म्हणजे क्रिकेटशी संबंधित लावला का ते ध्यानात येतं. कुठली गोष्ट ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याला शब्द प्रतीक निर्माण करता आली पाहिजे आणि स्मृती सहाय्यक निर्माण करता आला पाहिजे. कुठल्या तरी गोष्टीचा संबंध तयार करता ते पाठ होतं आणि ते भरकन लक्षात येतं. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला या कमी वेळेमध्ये जास्त उदाहरणे किंवा जास्त विचार करायचा असतो. म्हणजे विद्यार्थी कमी वेळेत जास्त विचार करतात आणि चांगला पॉझिटिव्ह विचार करतात त्यांनाच मार्क्स पडतात. म्हणून या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. पॉझिटिव्ह विचार करायचा. दुसरी महत्वाची गोष्ट की त्या प्रश्नाच्या संदर्भात विचार करायचा, त्याचा संबंध कसा आहे त्यात लक्षात घ्यायचा आणि मग पुढे अक्षर 2 आपल्याला जायचं. 2 प्रकारे उत्तर काढायचं असतं. ते असं की प्रश्नातून उत्तराकडे जायचं असतं, कधी कधी पटकन होण्यासाठी उत्तराकडून प्रश्नाकडे पण यायचं असतं. म्हणून याचा स्टडी तुमचा चांगला होणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणूनच यासाठी हे मिशन आरंभ हे तुमच्यासाठी आधी चालू केलेले जे जॉईन आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी वर्णमाला लिहिलेली आहे, तिचे क्रमांक पण लिहिलेले आहेत, ते तुमच्या लक्षात आले. हे तुम्हाला परीक्षेत देखील थोडंसं प्रश्नपत्रिकेत आयतं दिलेलं असतं, क्रमांक दिलेले नसतात मात्र. बरोबर. मागच्या वेळेस आपण चर्चा करताना हा विचार केला की या वर्णमालेचा आपल्या गणिताशी जास्तीत जास्त संबंध येतो, बुद्धिमत्तेशी संबंध येतो आणि त्यावर गणिताच्या ज्या कृत्य आहेत, सूत्रे आहेत, नियम आहेत याच्याशी कनेक्टेड उदाहरणे या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ गणितातले वर्ग आपल्याला चांगले माहित पाहिजे, संख्यांचे प्रकार आपल्याला चांगले माहित पाहिजे, त्यानंतर आपल्याला गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार ही चटदिशी करता आली पाहिजे. मी चटदिशी म्हटलोय ते मुद्दाम म्हटलोय ते यासाठी की त्याच्यासाठी जर वेळ लागत असेल आपल्याला तर गणित कसं आहे ते प्रश्न कसा आहे ते कळत नाही, त्याला वेळ जातो जास्त.
खूप वेळानंतर लिहिलं तर आपल्याला वेळ कमी पडतो, म्हणून वेळेचं भान ठेवून हे काम करावं लागतं. त्यासाठीच किती फास्टली करणं गरजेचं हे तुमच्या आता या तासावरून लक्षात येईल. मी तुम्हाला काही उदाहरणे देणारच आहे. त्या उदाहरणांच्या बरोबर त्या प्रश्नांच्या बरोबर तुम्हाला काही वेळ दिला जाणार आहे. त्या वेळेत तुम्हाला ते सोडवायचं आहे. बघूया तुमचं सोडून होतं की नाही. जर ते तुमचं 1.20 मिनिटामध्ये ते जर होत असेल तर तुम्हाला हुशार म्हणायला काही हरकत नाही. मात्र त्याच्यासाठी सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नाही तासांना मी हे सांगितलं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठली गोष्ट येणारच नाही. म्हणून संख्यांचे क्रम ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या वगैरे, समसंख्या, त्याच्यानंतर वर्णमाला ध्यानात ठेवा. त्याचबरोबर तुमच्या पाठ करून ठेवा. वर्ग संख्या ध्यानात ठेवा. अशा वेगवेगळ्या अंगाने गणितात जेवढं काही शिकवलं त्याचा बुद्धिमत्तेत वापर आपल्याला करता आला पाहिजे. या दृष्टीने त्याच्याकडे जास्त फोकस करा. हे सोपं म्हणून पाहू नका की मला एबीसीडी काही येत नाही का. हो येते, हो येते, पण ती फास्टली त्याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत, त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडवताना नुसतं तुम्हाला एबीसीडी पाठ असून चालणार नाही, तर त्याचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि तो विचार कसा करायचा आणि काय करायचं हे प्रॅक्टिस शिवाय कळत नाही. म्हणून प्रॅक्टिस महत्वाची गोष्ट आहे. चला तर मग आज आपण या सगळ्या संदर्भात थोडीशी आपण ज्यादा प्रॅक्टिस करणार आहोत. मागे आपण थोडीशी सोपी उदाहरणे पाहिली, सोपी प्रश्न पाहिले. आता थोडस एकापेक्षा जास्त अंगाने विचार करून तुम्हाला काही गणित सोडवता येतात का काय ते आपल्याला बघायचे. बरोबर आहे. चला तर मग तुमची वही काढा, पेन काढा, आजची तारीख लिहा, इंग्रजी वर्णमाला, समसंबंध असं घटकाचं नाव लिहा आणि आपण तोपर्यंत स्क्रीन शेअर होईपर्यंत हे सगळं लिहून काढा. स्क्रीन शेअर झाली की ते गणित उदाहरण सोडवायला सुरुवात करा. ओके, ठीक आहे. सर स्क्रीन दिलेला आहे का? सैंदाने सर, हॅलो हॅलो सर. आवाज येतोय? सैंदाने सर, हॅलो. मला स्क्रीन शेअरिंग तुम्ही दिला नाही वाटतं. सर, सैंदाने सर. हा बोला ना. हा म्हटलं स्क्रीन शेअरिंग ची परवानगी द्या ना. हा आहे ना, आहे ना. दिसत नाही तुम्ही स्क्रीन शेअर करा शेअर डायरेक्ट, तुम्हाला परवानगी येईल. आहे का? एक मिनिट. आहे ना, तुम्हाला परवानगी. बरं एक मिनिट. सेटिंग मध्ये आहे का? हा त्यावेळेस का बरं येईना ऑप्शन त्याचा? आहे ना, ते 3 टिंब आहे ना. त्याच्यावर शेअर स्क्रीन असेल किंवा तो एक बाण दिसतोय बघा, तो बाण दिसतोय ना, बाण वरच्या दिशेने. एक मिनिट. हा, तो बाण दिसतोय ना, त्याच्यावर क्लिक करा, तिथे येईल पास स्क्रीन शेअर.
हा झालं बरोबर करा. हा विद्यार्थी मी हे केलेलंच असणार आहे. आता आपण पाहणार आहोत ते असं की क्वेश्चन आहे तुमच्या पुढे दिसेल तो. दिसतोय बघा एकदा. C15 आणि JB ला काय ते दिलेलं आहे. तुम्हाला आता आयतं उत्तर मांडून दिलेलं आहे मी 20. हे उत्तर ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर आहे. मात्र तुम्ही आता हे विचार करायचं आहे की हेच कसं काय बरोबर, ते तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर आहे. हे कसं काय बरोबर ते तुम्हाला सांगायचं आता की सी ला JB ला काय किती. मग आता लिहा बरं क्रमांक पहिल्यांदा. C=3, E=5. बरोबर. काय संबंध या दोन्हीमध्ये? त्याचं 15 लिहिलं पुढं. 3, 5 काय येतं बघा. तसं JBशी संबंधित आहे का बघा. अरे वा, करेक्ट. काही नाही बरोबर, काही नाही बरोबर विचार केलाय. करेक्ट. काहींच्या लक्षात नाही येऊ राहिलं अजून, पण त्यांच्यासाठी थोडा वेळ आपण देऊया. यस, करेक्ट. राईट. तुमच्या उत्तराचे विचार फार छान केलास तुम्ही. पण काही जण अजूनही इकडं तिकडं बघत होते. याचाच अर्थ असा की ते त्यांना कळलं नाही की काय, म्हणून त्यांच्यासाठी बघा बरं. आता असा विचार केलेला आहे. उत्तर तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. Cचा नंबर आहे 3 आणि Eचा नंबर आहे वर्णमालेमध्ये 5. दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करून पाहिल्यानंतर 15 येतं. मल्टिप्लिकेशन 15 आल्यामुळे जे नंबर आहे 10 आणि Bचा नंबर आहे 2, बरोबर. आणि =20 झालंय. आलं लक्षात? समजलंय? ओके, व्हेरी गुड. 2 =20 म्हणून ऑप्शन करेक्ट, बरोबर. मग 25 का नाही, 10 का नाही, 40 का नाही, याची सुद्धा उत्तरं तुमच्याकडे असली पाहिजे. तुम्ही वेगळ्या अंगाने विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये. 3/5 करून बघू का, 5/3 करून बघू का, वगैरे वगैरे. 3चा वर्ग करून पाहिला, त्याच्यातून 4 वजा केल्यावर 5 येतात. मग असं काही घडतंय का? असं वेगळ्या अंगाने विचार प्रक्रिया आपली कायम सुरू असली पाहिजे. मग योग्य विचार प्रक्रियेशी संबंधित आपल्याला उत्तर शोधता येईल. समजलं? कळलं मग आता तुम्हाला? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं. चला मग गेलोय आपण पुढच्या प्रश्नाकडे. स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत. चला सोडवा क्वेश्चन. सोडवा बघू. दिसतोय पूर्ण? व्हेरी गुड. ए ला ए म्हणजे ए आणि पुढच्या ए मध्ये जो संबंध आहे तसाच संबंध पुढे दिलेला आहे. बीचा कशाशी आहे ते शोधायचं. आता इथं आपण पटकन म्हणू ए ला ए तर बी ला बी. अहो पण ऑप्शन मध्ये बी नाहीये ना. चला तर मग शोधा ते उत्तर. आता तुमच्यासाठी वेळ देतोय. आता तेवढ्या वेळात तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. ओके, लिहून घेतला होता का नाही? घ्या.
एक मिनिट. ए ला ए तर बी ला काय? 4 ऑप्शन आहेत. सोडवा सोडवा. काय कळे ना? कळेल कळेल. विचार करा. वर्गसंख्या आहे का पहा. गुणाकार करून पहा. बेरीज वजाबाकी भागाकार काही करता येईल का बघा. पण संख्या शिकलो, घनसंख्या शिकलो, नियम शिकलो. चला, एकाने बरोबर उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट. करेक्ट. झालंय. चला, वेळ तर संपलेलीच आहे. मग आता बघूया उत्तर. तुमच्या स्क्रीनवर उत्तर दिसतंय पहा. अरे बापरे, उत्तर तर काढलंय. काय तुम्हाला समजतंय का बा. एचा ए कसा झालाय ते पहिल्यांदा समजून घ्या. या ठिकाणी एचा नंबर आहे 1. 1 चा क्यूब आहे. घन जो आहे एकाचा घन एकच येतो. बरोबर. एकाचा घन. इथं आपण वर्गाचा पण विचार करू शकलो असतो. एकाचा वर्ग 1 येतो तरी पण तिथं एवढ्या जागेपुरतं बरोबर येईल. पण इथं बीचा वर्ग केल्यानंतर बीचा वर्ग 4 येतो. मग 4 नंबरला कोण आहे तर 4 नंबरला डी आहे. आणि डी ऑप्शन इथं नाहीच आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी वेगळा विचार करावा लागेल. केला वेगळा विचार. मग ए म्हणजे एकाचा घन केलेला आहे. एकाचा घन 1 उत्तर आलं. म्हणून बीचा नंबर आहे 2. म्हणून 2चाही घन केला. 2चा घन 8 आला. एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला. नुसतं 8 येऊन भागणार नाही. उत्तर 8 आलं. पण 8चा नंबर कोण आहे मग. एच. 8 नंबरला कोण आहे तर एच. म्हणजे पहा, हे पाठांतर असलं तर पटकन कळतं. नाही तर तुम्हाला परत एबीसीडी शोधावे लागली असती, क्रमांक शोधावे लागले असते. त्याच्यात वेळ जातो खूप. आणि वेळ गेला की परीक्षा वेळेला खूप किंमत देत असते. आपली तपासणी बी तशीच चाललेली असते की वेळेत किती उदाहरणे सोडू शकतो. म्हणून वेळेचा विचार करा. आणि हे तुम्हाला सगळं त्या 1 मिनिटाच्या वेळेमध्ये पूर्ण करता आलं पाहिजे. तुमचं हे 8 उत्तर आलं. काही जण पटकन इथं एखाद्या वेळेस 8शी संबंधित काही दिलं असतं उत्तर तर तुम्ही ते मांडून दिलं असतं. म्हणून 8 उत्तर आलं. मग याच्या पुढची स्टेप काय आहे तर 8 नंबरला कोणतं अक्षर आहे, कोणता वर्ण आहे तर एच आहे. म्हणून उत्तर आहे एच. समजलं हे पण. चला, मग आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. तिसरं उदाहरण तुम्हाला आणखी एक वेगळा विचार करायला लावणार आहे. तुमची विचारांची दिशा बदलायला लावणार आहे. बघूया आता तिसरं उदाहरण. ते दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. ओके. चला, इथं जे आणि सी मध्ये थोडा गॅप दिसतो तो मी फक्त लिहिण्यासाठी सोडलेला आहे. प्रत्यक्षात तो गॅप वगैरे काही नाही. एवढं ध्यानात ठेवा. जेसी ला जी असा संबंध आहे. जेसी त्याला जी. या 2 अक्षरांचा संबंध जीशी आहे. तसाच संबंध पीजीचा पुढच्या अक्षराशी आहे. ते अक्षर तुम्हाला शोधून काढायचं आहे. शोधा बरं. मग आता बघूया कोण आधी शोधतोय. काही पण उत्तर सांगायचं नाही. असं नाही. योग्य उत्तर यायला हवं.
अंदाजे नको. अंदाज तर कोणी सांगू शकतो. अंदाजे उत्तर सांगणारे मुलं हुशार नाही बनू शकत. तुम्ही फसवतायत मग पालकांना, शिक्षकांना, आमच्या या सगळ्या मिशन आरंभ कृतीला. बरोबर? असं फसवण्याचं काम नका करू. तुम्हाला जे योग्य वाटतं ते कसं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, लिहा मग नंबर. माहिती आहे तुम्हाला. पहिल्यांदा हा प्रश्न आला का पहिल्यांदा नंबर लिहून काढायचे. बस पहिलं काम हे करायचं. जे ला 10, सी ला 3, जी ला 7, पी ला 16 आणि जी ला 7. मग आता यांच्यामध्ये काय संबंध आहे तो तू तेवढा फक्त शोधायचा आहे. बस तेवढा शोधला की झालं काम. ठीक आहे, मी आता माझी थोडीशी बडबड बंद करतो म्हणजे तुम्हाला ते विचार करणं सोपं जाईल. शोधलं? अक्षरा शोधली होती. चला मग उत्तर तुमचं बरोबर आहे का चूक आहे ते मी आता बघत नाही बसत. ते तुम्ही शोधायचं आणि तुम्ही पाहायचं तुम्ही बरोबर रचना केली की नाही, तशीच रचना आहे की नाही. रेडी? ओके. बघितलं? हा, राईट. जेला 10 म्हणायचं आहे, सी ला 3 म्हणायचं आहे आणि जी ला 7 म्हटल्यानंतर या दोन्हींचा असा संबंध तयार होतो 10 - 3 इज इक्वल टू 7. म्हणजे जे मायनस सी इज इक्वल टू जी आलं. तसंच संबंध पुढे रेट नेलेला आहे. पी मायनस जी इज इक्वल टू आय म्हणजे 9. 16 वजा 7 बरोबर 9. आणि 9 नंबरला कोणतं अक्षर आहे मग? तर 9 नंबरला अक्षर आहे ते म्हणजे आय. बरोबर? अशा पद्धतीने तुम्हाला ते शोधता येईल. चला, तिसरं उदाहरण झालेलं आहे. आता चौथ्या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी फक्त तुम्हाला एक कल्पना देतो की आता साधा विचार करू नका. विचारांच्या पलीकडे जाऊन आणखी थोडासा एक स्टेपने विचार वाढवा आणि तुम्हाला ते उदाहरण सोडवणं सोपं जाईल. बरोबर? ए बी ला सॉरी रोटेट ए बी ला 4 तर 84 कोणासाठी कशासाठी 84 कशासाठी म्हणायचे आपल्याला शोधायचे. कोणती दोन अक्षर येतील की ज्यांच्याशी 84 चा संबंध येईल. आता बघा, हा तुम्ही लिहिलं लिहिलं 1 2 4 कसे काय होतात तरी 1 आणि 2 4 होतच नाही. मग 1 गुणिले 2 2च होतात. आता मग आणखी पुढे जायचं. चला शोधा. मी नाही सांगणार तुम्हाला आता लगेच. सांगितलं? कळलं? समजलं? बघा. यस, हो विचार केलाय. करताय विचार. पुढे जा. मस्त, शाबास.
1 मिनिट झालेला आहे तुम्हाला देऊन, अजून अर्धा मिनिट वेळ देऊ. ओके, चला वेळ संपलेली आहे. तुम्ही विचार केलात आणि थोडेसे थकलेले वाटतात मला. बघायचंय तुम्हाला उत्तर? ठीक आहे, चला बघा बरं उत्तर. स्क्रीनवर तुम्हाला उत्तर दिसतंय बघा. दिसतंय उत्तर? जिथं मार्किंग केलेली उत्तर पर्याय क्रमांक 4. कसं आलं ते बरोबर आहे. ए आणि बी चे नंबर आहे 1 and 2. 1 and 2 मल्टिप्लाय 2 झाले, त्याला परत 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4, 4 हे उत्तर आलं. क्वेश्चन मध्ये 4 आहेत पहा, बरोबर आहे. तसाच विचार आता 84 शी करायचा होता. मग इकडं कशाला 2ने गुणल्यावर 84 येतं ते पण शोधायचंय तुम्हाला, आणि अक्षर शंख शोधायचे तुम्हाला. मग 84 ला पहिल्यांदा 2ने भागावं लागेल. 84 ला 2 ने भागितल्यावर 42 उत्तर येतं. 40 उत्तर येत. हे उत्तर येण्यासाठी कोणत्या 2 अंकांचा गुणाकार करावा लागेल? दिलेले पहा 6 and 7. 6 7 42, 7 6 जा 42, 6 7 जा 42, बरोबर. आणि 42 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 84. झालं 84 एवढं. आता मग याच्यावर मग 6 नंबरला कोण आहे? 6 नंबरला एफ आहे. 7 नंबरला कोण आहे? तर 7 नंबरला जी आहे. एफ जी. म्हणून हे उत्तर आलं 4 नंबरचं. मी आता याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला या गणिताच्या संदर्भात अभ्यास देणार आहे. तुम्ही गणित लिहिलं की नाही पहा बरं. लिहिलेलं गणित ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या बरं. हो, नुसतं स्क्रीनवर काही नुसतं स्क्रीन नका बघत जातो, स्वतः गणित लिहित चला. पटापटा पटापटा भरपूर गणित सोडवण्याचा करा. प्रत्येक गणितानंतर खाली आडवी रेघ ओढा, याचा त्याच्याशी संबंध नको, बरोबर. हा, घेतलं लिहून? याच्या पण लिहून घ्या. घेतले असतील लिहून. याचं उत्तर नंबर एफ जी. मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगेल. आता इथं या ठिकाणी आपल्याला एक वेगळा विचार करायचा आहे. आता लिहित पण वेगळ्या विचाराने याचं दुसरं पण विविध ऑप्शन मध्ये जर ते उत्तर आलं असतं दुसरं, तर ते पण तुम्हाला नोंदवता यायला हवं. कोणतं? इथं 42 हे उत्तर येण्यासाठी ज्या 2 संख्या निवडल्या गेल्या, ज्या 2 संख्यांचा गुणाकार सांगितला आपल्याला, इथं फक्त 6 7 असं आपण निवडलं, बरोबर आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये शिकलो पहा, मसावी काढताना शिकलेलो आहोत आपण. काय? त्याची अवयव काढायचे. मग 42 चे 2 अवयव कोणते झाले? तर 6 आणि 7. आणखी 2 अवयव कोणते पाडता येतील सांगा बरं 42 चे? यस, 21 2 जा 42. मग 21 ला कोणतं अक्षर येतं बरं? 21 ला अक्षर येतं यू, आणि 2 ला कोणतं अक्षर येतं? बी. या ऑप्शन मध्ये जर यू बी असतं तर ते सुद्धा बरोबर झालं असतं, बरोबर. यू बी असतं ते सुद्धा बरोबर झालं असतं. तुम्हाला या एकाच क्वेश्चन मध्ये आणखी दुसरा क्वेश्चन निगडीत आहे, तो आपण शिकण्याचा प्रयत्न करूया.
अजून एक याचे अवयव पडताना आणखी एक अवयव पडेल. कोणत्या बरं? कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आणखी 42 येऊ शकेल बरं? 42. ती संख्या वर्णमालेतलीच असायला हवी. नाहीतर तुम्ही म्हणाल 41 जा 42 जा 42 1 जा 42 झालं 42 एका 42 म्हणजे 42 आणि 1. पण 42 हे वर्णमालेमध्ये नाही. कळलं? चला मग आता आणखी कोणते दोन अंक येतील ते तुम्ही शोधायचे. लिहून घ्या बरं तिथं. अवयव 42 चे अवयव. पहिले दोन अवयव झाले 6 and 7. दुसरा सांगितला 21 2. बरोबर. आता 42 चे तिसरे अवयव शोधायचे तुम्हाला. बरोबर. यस. ते शोधल्यानंतर त्याचं उत्तर पण तुम्हाला मांडता आलं पाहिजे. ते घरी करायचं आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. बरोबर. लिहिलंय का पहा. लिहायचा कंटाळा करू नका. फास्टली लिहित चला. बरोबर आहे. आता 5 नंबरचं गणित तुमच्या पुढे स्क्रीनवर आलेलं आहे. ते 5 नंबरच्या गणिताकडे तुम्ही जाणार आहोत. आपण जाणार आहोत. चला या बरं. सापडतंय. हे 2 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते मावणार नाही म्हणून. FEG त्याला LKM. FEG चा जो संबंध LKM शी आहे तसाच संबंध ONP चा कशाशी आहे शोधा तुम्ही. बरोबर. आणि नंतर शोधून झाल्यानंतर तुम्हाला कोणतं उत्तर येतं ते आपण पाहणार आहोत. बरोबर. खाली उत्तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. या गणितासाठी 1 मिनिट नाही 1.5 मिनिटं नाही मी 2 मिनिटे वेळ देतो. थोडंसं वेगळ्या प्रकाराने विचार करायचा आहे म्हणून. बरोबर. चला तर मग सोडवूया आपलं गणित. कोण हुशार आहे ते बघूया. पहिली पायरी बरोबर केली की नंबर लिहून काढले तुम्ही. अतिशय करेक्ट. वर्णमालेतले क्रमांक लिहिले बरोबर. चला पुढचा आता संबंध शोधा. शोधला. अजून नाही सापडला. ओके ओके. शोधा शोधा. वहीमध्ये मार्किंग करायला शिका. शाबाश. व्हेरी गुड. शोधलाय. बऱ्याचशा जणांनी शोधण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. बस. वेळ संपुष्टात येते. जास्त वेळ थांबून आपल्याला कमी वेळात अजून 15 मिनिटात आपल्याला 5-6 उदाहरणे सोडवायची आहेत. चला आपण बघूया. तुम्ही सोडवलं. तुम्ही केलेला विचार बरोबर आहे की नाही ते या गोष्टीवरून तुम्हाला कळेल.
बघा बरं उत्तर तुमचं. यस, दिसतंय. FEG 657 LK 12 11 13. इथं काय तुम्ही कसा विचार करायला पाहिजे होता पहा. 6 - 1 5 किंवा 5 नंतर 6 येतो, 6 नंतर 7 येतो, बरोबर आहे. म्हणून ते बाणांची दिशा पहा कशी केली. पहिलं मधलं जे पद आहे ई कडून आपण F कडे गेलो, नंतर G कडे आलो, बरोबर आहे. तशीच रचना पुढच्या पदात दिसते आपल्याला. K कडून L कडे आलो, L कडून M कडे गेलो. 11 12 13 11 12 13. समजलं. आता मग तशीच रचना पुढच्या पदामध्ये असायला हवी. ONP. N कडून आपण O कडे गेलो, 14 कडून 15 कडे गेलो, 15 कडून 16 कडे गेलो. मग आता इथे तेच शोधायचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. UTV. T चा नंबर आहे 20, U चा नंबर आहे 21 आणि V चा नंबर आहे 22. 20 21 22. मग असं पहिल्यांदा ज्याप्रमाणे वरच्या याच्यात बाण दिसतात तेच उत्तरामध्ये दिसतात का पहा. ते उत्तरामध्ये दिसत आहेत. याचाच अर्थ असा की आपलं ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. UTV. लक्षात आलंय का. लक्षात आलंय. लक्षात येण्यासाठी बाणांच्या दिशेकडे लक्ष द्या. बाणांच्या दिशेकडे नंतर तुम्ही संख्यांकडे लक्ष, अंकाकडे लक्ष द्या आणि काय बदल झाला ते तुमच्या लक्षात येईल. आता हे सगळं दोनच उत्तर कसं काय हे शोधण्यासाठी तुम्हाला VTU चे क्रमांक लिहावे लागले असतील, USV चे पण लिहावे लागतात आणि TUV शी संबंधित लिहावे लागतात. सगळ्यांचे लिहून पाहावे लागतात. असं डायरेक्टली दोनाकडे जाता येत नाही आपल्याला, बरोबर. सगळे ऑप्शन आपल्याला तपासावे लागतात. मग तेव्हा ते उत्तर आपल्याला सापडू शकतं. हे असं आयतं उत्तर ते आपल्याला काही शिकवत नसतं. जेव्हा तुम्ही खूप विचार करतात आणि खूप पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात, सगळे ऑप्शन तपासतात, बरोबर आहे की नाही, तेव्हाच तुमचं शिक्षण चालू असतं, अन्यथा नव्हे. म्हणून सगळ्या ऑप्शनचा विचार करून मग योग्य ऑप्शन कोणतं आलं ते आपल्याला शोधता येईल. ओके, असा विचार करायचा. उत्तर नोंदवलं. हे पुन्हा एकदा घरी म्हणजे जेव्हा तास संपल्यानंतर तुम्हाला मोकळा वेळ मिळाल्यानंतर आपलं जेवण झाल्यावर पुन्हा एकदा तपासा, पुन्हा खात्री करून घ्या याची. ओके, चला पुढची गंमत बघूया आपण आता. हो, ही गंमतच आहे मस्त. आता पुढे तुम्हाला एक मस्तपैकी एक खुराक देणार आहे आता, बरोबर. नुसतं जेवणे हाच खुराक नसतो, तर बुद्धीलाही जेवण लागत असतं. ते मिशन आरंभ मधून मिळतं, बरोबर. चला बघू. सिक्स नंबरचं उदाहरण आहे आपल्याकडे. एक मिनिट. SM काहीतरी थोडासा हे झाला, मिस गाईड झालं. चला ठीक आहे, आपण ते थोडंसं हे करूया. ती स्क्रीन माझ्याजवळ लगेच उपलब्ध नाही, म्हणून आपण डायरेक्टली उत्तराकडे वळूया. SM ला RX बरोबर आहे, आणि या दोन्हींचा जो संबंध आहे तसाच संबंध OI आणि कशाशी हे या ठिकाणी पहा. हे गणित आता फक्त शिकण्यासाठी उपयोग करूया. तुम्ही सोडवालच, त्या सोडवण्यापूर्वी आपण पहिली पायरी कोणती करतो, लिहून घेतो. इथं पहा तुम्हाला नंबर लिहिलेले असतील. S चा 19 आहे, M चा 13 आहे, R चा किती आहे सांगा बरं. R 18 आणि X चा 24, बरोबर. O चा 15 आहे आणि I चा 9 आहे.
इथं पहा एक वेगळा विचार केलेला तुमच्या लक्षात येईल. काय विचार केला? 19 आणि 13 यांच्यामध्ये जो संबंध आहे, 19 हे 13 पेक्षा मोठे आहे 6 ने, म्हणजेच 19 पेक्षा 13 6 ने लहान आहे, म्हणजे -6 मायनस केल्यावर 13 उत्तर येतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आणखी 5 मिळवला, 13 मध्ये 5 मिळवल्यावर 18 उत्तर येतं. R18 सापडलं बघा इथं, R18 बरोबर आहे. आणि 18 to 24 यांच्यामधलं जे अंतर आहे ते +6 ने वाढलंय. मागचं हे जे अंतर आहे ते -6 ने होतं आणि पुढच्या याच्यामध्ये +6 ने झालं. आणि दोन पदांमध्ये जो चेंज दिसतो तो +5चा आहे. बघा बरं, 3 प्रकारे विचार केलेला आहे या गणितामध्ये. बरोबर. थोडासा हा खुराक तुम्हाला जास्त द्यायचा होता मला, परंतु स्क्रीनचा थोडीशी अडचण झाली. चला, R18 24 याच्यामध्ये 6चा फरक आहे. तसाच फरक आणि तशाच प्रकारची रचना, जसं हे पहिल्या पदात संबंध आहे 19 - 13, 19 - 6 = 13, तसा याचा संबंध आहे 15 - 6 = 9. आलं. 15तून 6 गेल्यावर 9 उरतात. बरोबर आहे. 9 मध्ये आता इथं काय केलं पहा, 13 मध्ये 5 मिळवले होते, ते 13 + 5 = 18 झाले. बरोबर. तसाच संबंध आला तो म्हणजे 9 + 5 = 14. आले इथं 14. आता प्लस इथं 20 झाले. 20 काय झाले, तर 14 + 6 = 20. आता इथं 14 आणि 20, मग 14 ला कोणतं अक्षर आहे बरं? 14 ला बरोबर N, आणि 20 ला कोणतं अक्षर आहे? T. मग याचं उत्तर सोपं झालं, NT. बरोबर. आलं लक्षात? NT. समजलं? कळलं? यांचा नंबर आहे 14 आणि टीचा नंबर आहे 20. मित्रांनो, हे तुम्ही आता लिहून घ्या बरं. लिहिण्यासाठी थोडा वेळ देतोय, पटकन लिहा. आपल्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी राहिलेली आहेत. लिहिताना एक काळजी घ्या, याचे मार्किंग एरो जे आहे ते ध्यानात आहे. बरोबर. असं तुमच्या नंतर ध्यानात येणार नाही. बरोबर लिहा. अक्षर सुंदर काढण्याचा प्रयत्न करत जा. ओके. अजून नाही झालं? ठीक आहे, ठीक आहे. द्या. ओके ओके. चला, एवढा वेळ नाही, फार गरजेची गोष्ट होती. चला, लिहायचं राहिलं असेल तर स्क्रीनशॉट काढून. आता 7व्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत. चला, करा विचार बरं याचा सुरू. तुमच्यासाठी 1.5 मिनिटांचा वेळ देतो. लिहा. आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही स्क्रीनशॉट काढून अभ्यास नाही करत.
फक्त स्क्रीनशॉट काढतात, तसेच ते जे राहतात ते काही वापरत नाही, नंतर त्याच्यावर स्टडी करत नाही. म्हणून आता थोडी उदाहरणे कमी होतील, परंतु जी काही होतील ती परफेक्ट होतील. नाही तुमच्यासाठी आता आम्ही थांबण्याचा विचार केला होता आणि ते थांबवून तुमच्याकडून ते उदाहरण सोडवून घ्यायचं आहे. सातवा आपला क्वेश्चन चालू आहे हा. RDRV याचा संबंध आहे JSPSC. तसाच संबंध आहे LI चा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी कसा संबंध आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. तर हे जरा कठीणच वाटतं हो, असं तुम्हाला वाटलं असेल, पण फार सोपं आहे हो. जेव्हा मी तुम्हाला उत्तर सांगेल तेव्हा सोपं ते. चल उत्तर कसं बघणार आहोत. बघायचं. ओके रेडी. चला बघा आता उत्तर. प्रत्येकाचे नंबर्स तुम्ही लिहिले ते बरोबर लिहिले की नाही पहा. नंबर जर थोडेसे जरी चुकले तरी आपली दिशा बदलते विचारांची, आणि एकदा दिशा बदलली की मग आपल्याला उत्तर सापडत नाही. R चा नंबर 18, D चा 4, R चा परत 18 आहे. इथं R डबल आलेले दिसतात पहा बरं. व्हेरी गुड. हा म्हणजे हे लगेच लक्षात यायला हवं आपल्याला. V चा 22 आहे, J चा 10 आहे, S चा 19 आहे, P चा 16 आहे आणि S चा 19 आहे. इथं S डबल आले. मग बघा बरं या पहिल्या दोन पदांचा एकमेकांशी कसा संबंध येतो. पहिल्या पदामध्ये 4 अक्षरांपैकी पहिलं आणि तिसरं अक्षर सेम आहे, बरोबर आहे. आणि दुसऱ्या पदामध्ये दुसरं आणि चौथं अक्षर सेम आहे, 19 नंबरचं, बरोबर. तसंच अक्षर तिसऱ्या पदामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर जे पहिल्या पदात होतं तसाच संबंध तिसऱ्या पदात आहे. पहिलं आणि तिसरं अक्षर LL हे सेम आहे, समान आहे, सारखं आहे, बरोबर. मग उत्तरामध्ये अशी रचना कोठे कोठे दिसते पहा. कुठं कुठं दिसली. मग उत्तरात काय शोधायचंय तुम्हाला. दुसरं आणि चौथं अक्षर सेम असायला हवं, बरोबर आहे. दुसरं आणि चौथं अक्षर सेम असलेली इथं 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, बरोबर आहे. हा मी मुद्दाम एकाला मार्किंग नाही केली. जेव्हा 2 उत्तरं लिहायला लावली जातील तेव्हा तुम्हाला याचा विचार करावा लागेल, बरोबर आहे. मग तिसरं जे ऑप्शन बरोबर आहे त्याचा 2 नंबर आणि 4 नंबरचं वर्ण हा सेम आहे, वर्ण सारखाच आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे असं म्हणता येईल. त्याचबरोबर 4 नंबरचं ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे असंच म्हणावं लागेल, बरोबर. कळलं. किती 4 नंबरचं ऑप्शन का बरं. त्याचंही 2 नंबर आणि 4 नंबरचं पद हे समान आहे. के असा एकदम साधारण सोपा भाग होता. कुठेही गणित करायचं नव्हतं, काही करायचं नव्हतं. जरी समजा आपण लिहिले नसते, अक्षरांचे क्रमांक लिहिले नसते, तरी देखील साधारणपणे डोळ्यावरून डोळे फिरवल्यानंतरही हे थोडंसं लक्षात आलं असतं. कधी कधी अचूक प्रश्न सोडवण्यासाठी
असा वापर केलेला असतो आणि तुम्हाला फसवण्यासाठी तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी इथं या ठिकाणी तुमचं कौशल्य किती आहे हे तपासण्यासाठी, तुम्ही किती वेळ वाया घालवतात, किती कमी वेळात सोडवतात, याच्यासाठी अशा प्रश्नांची प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असतात. तेव्हा आपण याबद्दल सजग आणि सावधान पाहिजे. या बाबतीत हुशार मुलं जास्त मोठ्या प्रमाणावर चुकताना दिसतात. हो, ते खूप गणित बेरजा करून करून थकून जातात आणि उत्तर पटकन सापडत नाही आणि काही मुलं नुसतं नजरेने शोधतात आणि उत्तर बरोबर देतात. बरोबर आहे. मग आता काही प्रश्न असतात त्यांच्याकडे सोडवता आपण केला पाहिजे. बरोबर. चला आता आपण 8व्या गणिताकडे वळणार आहोत. तुमच्यासाठी थोडासा वेळ देत आहेत. हे लिहून घेणार आहे का तुम्ही? ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे कमी वेळात होईल आपल्याला. काढला स्क्रीनशॉट? 8वं गणित तुमच्या पुढे आहे. आता मात्र तुम्हाला जरा चांगला विचार करावा लागेल 8व्या गणिताचा. ओके, करा बरं विचार. गणित तुमच्या पुढे ONK GIF. मी तुमच्यासाठी थोडासा जादा वेळ या ठिकाणी देणार आहे. पटकन गणित लिहा आणि गणित लिहिल्यानंतर ऑप्शन विचारात घ्या. ऑप्शन पण लिहा, मग उत्तर काढायला सुरुवात करा. तिसरं पद कोणतं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आता. बरोबर. हो, तिसरे पद कोणते आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. सुरुवात बरोबर केलेली आहे. अक्षरांचे क्रमांक लिहून काढलेले आहेत. मागच्या गणिताचा आणि याचा काही संबंध नाही. 8वं गणित जरा वेगळं आहे. 7व्या गणितासारखा विचार करू नका. शाबास शाबास, बरोबर. गणित करायला सुरुवात केली. पुढचा नंबर आहे 15. त्यांचा नंबर आहे 14. त्याचा नंबर आहे 11. काय संबंध आहे यांचा? बरं कसा बदल होत गेलेला दिसतो का? राईट. 15 - 1 14 आलं. 14 - 2 14 - 3 11 झालं. बरोबर. असंच पुढं आहे का पहा बरं. अशी संबंध आहे का पहा.
शाबास. ओके ओके, करेक्ट करेक्ट. पहिला आणि दुसऱ्याचा संबंध करेक्ट लावण्याचा काहींनी प्रयत्न केला. -2 सॉरी -1 -3 असा पहिला संबंध. दुसराही तसाच करायचा. मग -1 -3 बरोबर. मग पुढचा कसा तयार होतो? YWT मध्ये कसा संबंध आला पहा. वायचा क्रमांक आहे 23, WT टीचा नंबर आहे 20. 25 -2 आल्यावर 23 येतात. 23 -3 = 10. 20 म्हणजे तुम्हाला -2 -3 च्या पदात येतो. तोच संबंध तिसऱ्या पदात आला पाहिजे. मग -2 -3 कोणती अक्षरांमध्ये आहे बरं? आता ऑप्शन मध्ये आला. बरोबर. यस, शोधा शोधा. आता ऑप्शनचे बी क्रमांक लिहिल्याशिवाय तुमच्या पुढे कुठलाही पर्याय नाही. ऑप्शनचे सुद्धा क्रमांक लिहावे लागतील तरच हे सोडवता येईल. बरोबर आहे. मग आता तुमचं उत्तर या. इथं उत्तर दिलेले 2 प्रकाराने. तुमच्या पुस्तकातलं हे गणित होतं ते 34 नंबरचं गणित होतं. काहींच्या पुस्तकात असेल बघा. इथं -1 -3 -1 -3 पहिल्या 2 पदामध्ये असा संबंध आहे. तिसऱ्या पदामध्ये -2 -3 असा संबंध आहे. चौथ्यातही तोच आहे. म्हणून TRO हे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. बरोबर. TRO नंबर 1 संबंध जर विचार केला आपण तर तो अशा पद्धतीने लावू शकतो. हे रचना पहा. JIF बरोबर आहे. हा 2 नंबरचं पद पहा. JIF कशी तयार झाली पहा. एरोच्या प्रमाणे पहा. JIF बरोबर. हो झालं. पुढचं पहा. पुढचा एरो पहा. ONK पुढे गेलं. ONK इकडं ONK एरो बघा. दोन्ही एरो सेम दिसतील. हा एक एरो JIF चा आणि ONK चा उलट क्रमाने तयार झालेले. तसाच संबंध मग आता पुढच्याशी गेलाय तो YWT 2च्या फरकाने. त्याच्यानंतर TRO म्हणून हे 3 नंबरचं एक नंबरचं ऑप्शन हे तिसरं पद आहे. अशा पद्धतीने दोन्ही प्रकाराने तुम्ही जर वेगळा विचार करत असाल तर. समजलं. ओके. आता पुढे जायचं. 9वं गणित आता तुमच्याकडे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याकडे 3 मिनिटं वेळ आहे. 2 मिनिटात हे गणित सोडवायचं आहे. सोडवा बरं. क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल? R/F त्याचा संबंध C तसा संबंध D याचा कशाशी आहे? चौथं पद कोणतं ते शोधा. सोपं आहे पहा. अतिशय सोपं. शाबास शाबास शाबास. छान छान छान. करेक्ट. यस यस. ओके. केला भागाकार. अरे वा, व्हेरी गुड. शाबास. भागाकार केला. फंटास्टिक. करेक्ट विचार केलेला आहे. भागाकार करून उत्तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी दुसराही विचार केला असू शकतो. कसा तर ते बघूया. इथं तुमच्या पुस्तकातलं हे 39 नंबरचं उदाहरण मी घेतलं होतं. बघा बरं उत्तर काय येत आहे. R/F म्हणजे 18/6 = 3. 3 नंबर C. तिसऱ्या क्रमांकाचा वर्ण आहे C. तसाच संबंध कशाची आला? P/D = 16/4
16/4 मीन्स 16 डिवायडेड बाय 4, 16/4 म्हणजे 4 वर्ण आहे, तर तो डी आहे. बरोबर आहे. आता दुसऱ्या प्रकाराने मी हे उदाहरण सोडवण्याचा केलेला आहे, उत्तर काढण्याचा प्रयत्न केलाय. पहा, हा म्हणजे 1 अधिक 8 मायनस 6, 9 वजा 6 बरोबर 9 वजा 6 बरोबर 3 म्हणजे सी. असाही करण्याचा प्रयत्न केला. तसाच संबंध 16/4 काय, 1 अधिक 6, 6 आणि 7 झाले, त्याच्यातून -4 केले, 3 आणि 3 नंबरचा ऑप्शन म्हणजे सी. 3 नंबर म्हणजे सी. ही उत्तर ठिकाणी बरोबर धरण्यात आली. बरोबर. सी आणि डी 1 आणि 2 अशी उत्तरं ग्राह्य धरता येऊ शकतात जर वेगळ्या मार्गाने विचार केला तर. समजलं असेल तुम्हाला सगळं काही. बरोबर आहे. हां, तर आपण आता या ठिकाणी थांबत आहोत. आपला टाइम या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपलं स्क्रीन शेअरिंग आपण या ठिकाणी डिस्कनेक्ट करत आहोत. बरोबर. चला. बघूया संगाने सर. हॅलो सर. आपण छानपैकी लिहून घेतलं, त्याबद्दल तुमचे हार्दिक धन्यवाद. पुढच्या तासाला पुन्हा भेटूया आणि अशाच प्रकारची उदाहरणे आपण सोडवाल ही अपेक्षा. संगाने सर, हॅलो, आहेत की नाही? हा संगाने सर, हॅलो, लेफ्ट झाले की काय? चला ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लेफ्ट झालात तरी चालेल. आपण मीटिंग या ठिकाणी संपवत आहोत. धन्यवाद सर्वांना.